ज्ञानदीप लावू जगी। अरे 394 वर्ष झालं अजूनही छत्रपतीची जशी तशी आहे कीर्ती। 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती। राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त ती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती। राजाच्या येण्यानं धरती पावन झाली। माझी जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा। ताली वाला ताली ताली ताली। जिता आनंद आनंद धोली प्रजा देना, आनंद आनंद धोली प्रजा पूर्ण समाज मनत होता जनता राजा, समाज मनत होता राजा, सर्व जाती धर्म केला गाजा बाजा, माझी जाऊने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा, जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। छत्रपती शिवाजी महाराज ओमकार महाराजांनी मुखातून शंकाचा आवाज काढला। टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी जोरदार। ही छत्रपतींचे मावळे हे काय सोपेत का काय तो? माझी जाऊन दे आम्ही सुंदर शिवाजी। रे कोण शिवाजी महाराज? शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाच्या काळी असणारा राजा, आणि शिवाजी जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा। अरे 394 वर्ष झालं अजूनही छत्रपतीची जशी तशी आहे कीर्ती। 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती। राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त ती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती। राजाच्या येण्यानं धरती पावन झाली। शून्यातून स्वराज्य निर्माण केलं। भवानी मातेने दिलेली तलवार कशी होती? चमके शिवबाची तलवार,
अशा वजनदार रस्त्यातली आपण माणसे ही काय 500 रुपये घेऊन मतदान करणार आहेत का? अरे देणाऱ्याने देऊ नाही, घेणाऱ्याने घेऊ नाही. मतदान आहे. स्वाभिमान गाण ठेवणारे माणसं कधी इतिहास घडवत नसते. छत्रपतींच्या, संभाजी महाराजांच्या, विवेकानंदांच्या राष्ट्रातले आपण माणसं आहेत. विचार उच्च ठेवा. तरुण मुलांना विनंती, देशाबद्दल, धर्माबद्दल स्वाभिमान, अभिमान ठेवा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झालेत कमी, त्याच्यामुळे त्यांना आलंय डिमांड. आणि पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. लय फोकस मध्ये त्या डायरेक्ट पाहुणला सांगतात आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. हो, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हा, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता काय? हे बचत गट. अपेक्षा थोड्या मापात ठेवा. आणि पोरांना सांगतो मूर्ख हो, जरा क्वालिटी कमवा. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IPS व्हा, PS व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत तलाठी, आर्मीत भरती, नेव्हीत भरती, पोलीस खात्यात भरती, नाही नोकरीला दुकान टाका, व्यवसाय टाका, बिझनेस करा, चांगल्या क्षेत्रात नाव मोठं करा. पोरीच्या बापाचा फोन इन कधी लग्न करायचे? क्वालिटीला किंमत आहे ना. ओमलत भिरतो, तोंडात मावा फुटकाच, यात मा बंद पडक मोबाईल ढाब्या जातो, 10 रुपये तो आईला उलट बोलतो, बापाळ वाटरतो, दिसेन त्याच्या गुंड्यात होतो, गावातून मोटरसायकल आणतो. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे र? हा, तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. हसलं तर तू पेल्या अंग हलिवतोय. हे देण्यावर देवाला तरी कळतं. ती लग्ना दिवशी भांबवलेला असतं काळाच्याच मान करतं, नुसतं आभाळाकडेच बघतो आणि घोड्यावर बसतो. आणि 4-5 पोरं सुरत ती बाटलीसाठी त्याच्या पुढे पुढे माशा घोंगवल्याने पुढे करा. 2-4 जण गुंड्या लावाय, 2-4 जण घाम पुसा, 2-4 जण मंडवल्या म्हणतात. इतकी जण हाताखाली असते. त्या नवर देवला वाटतं मी इंद्र झाला. इंद्र नाही तू, दल इंद्र. तू काचा इंद्र? तुला रुपये कामाची आक नाही, बापाटी इस्टेटिव्ह माझ्याकडे, तो काचा इंद्र र? आणि खालचे अजून एक गाणं होऊन द्या. जावा काय DJ वाजला, घोडा उदाळा, नासा नासा, 9 दिवस घेऊन गेला. ते बघितलं का व्हॉट्सअपला? आमच्या जिल्ह्यात झालं, नगर जिल्ह्यात 9 दिवस न्यायला लागणार. 3 किलोमीटर रेड्या बाबळीत पडला होता 9 दिवस. दुसऱ्या दिवशी गावला. त्याला उपसोपसो बाहेर काढले तरी त्याचा एकच तडाका. नवरी कुठे? लोक म्हणले तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो? असा DJ पुढे नाचाय मोकळा राहा. आता काय करतो? क्वालिटी कमवा. PSI बायको मिळाना आली का बातमी कधी? डॉक्टरला बायको मिळाना आली का कधी? टीव्हीला बातमी. हे बायका कोळाना मिळाना बोंबलत फिरणाऱ्यांना. ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. मागल्या 4-5 महिन्यापूर्वी निघाला होता उन्हाळ्यात. सोलापूरच्या पोरापोरांनी मोर्चा काढला सरकारवर. आमच्या मागण्या मान्य करा. सरकार म्हणले बोला काय मागण्या? म्हणले आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय? काय पोर स्वर, आचार नाही, विचार नाही. अरे संगत चांगल्याचे ठेवा. अरे रानात राहणारे वानर होते, रामाचे संगत केले, त्यांचं नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्यगरचे गोपाळ होते, कृष्णाचे संगत केले, त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचे कीर्तन पूर्ण होत नाही. आणि अशा दरेखोऱ्यात राहणारे मावळे होते, पण छत्रपती संगत केले, त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. विडल म्हणून देशाबद्दल, धर्माबद्दल स्वाभिमान, अभिमान ठेवा. दुसऱ्याच्या धर्माला कधी नावं ठेवू नका, पण आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगायलाही तरुण मुलांनी कधी मागं पाहू नका. आणि आपल्या धर्माच्या विषयी जागरूक असणारा हा बोरकर परिवार, आदरणीय राजेंद्रजी बोरकर असतील, त्यांचे बंधू असतील, हे समाजसेवेसाठी. आणि त्यांच्याकडे पाहिलं आमच्या राजेंद्रजी साहेबांच्या आलेल्या भेट झाली. मी म्हणलं तर एवढं मोठं वैभव म्हणलं, पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ओमकार महाराज स्मित हास्य असं आणि अंतकरणातली नम्रता त्यांच्या चेहऱ्यावरच. म्हणजे माणूस किती मोठा आहे हे त्याच्या मोठेपणा अवलंबून नाही, त्याच्या अंतकरणात नम्रता किती आहे हा त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे. नाही तर एवढं मोठं ठाकरे साहेबांचे पेन MIDC ताब्यात म्हणल्यावर ह्याचं कीर्तन आमच्याकडे माणसाने गुंड्या लावल्या नसत्या. गावाने ही तर विषयच नाही माय बाप. पण खरं प्रेम आणि हे संस्कार माझ्या वडिलांची मिराशिका देवा आणि त्यांचे बंधू सुद्धा तेही प्याद. आणि हे प्रेमानं, आपुलकीनं एक सांगतो, 2 हात असे करून लोकांना जग जिंकू शकत नाही, पण 2 हात जर एकमेकावर आणले जय हरी घातला तर हजारो लोकांच्या हृदयावर तुम्ही राज्य करू शकता. आणि ही नम्रता, हा गुण साहेबांच्या अंतकरणामध्ये आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी एवढा हा समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून वडिलांविषयीचं जे प्रेम आजच्या या कार्यातून सिद्ध होते. केला भोगवटा आम्हा लागे. आणि तुकोबरे म्हणतात, भगवंता माझ्या वडिलांना एवढी सेवा करून सुद्धा तुम्ही जर मला तुमच्या चरणाजवळ जागा देत नसाल तर तुम्हीच तुमच्या मनाला जाब विचारा अभंगाच्या शेवटच्या. वंश
मोकळता लाग कोणा उपवास पाळणे राखीला दार बंद उपवास केला